नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 29 मे 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, त्यासोबतच दारूबंदी आणि इतर सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी त्याच परीक्षेच्या पॅटर्ननुसार प्रश्नोत्तराच्या माध्यमातून चालू घडामोडींचा सराव करणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करताय तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, जागतिक योग दिन 2026च्या मुख्य सोहळ्यासाठी कोणत्या शहराची यजमान शहर म्हणून निवड करण्यात आली आहे? आता आपण काल काय पाहिलं होतं की जागतिक स्तरावरील योग स्पर्धा 2026 साली अहमदाबाद या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. ठीक आहे. त्यासोबतच आता या ठिकाणी जागतिक योग दिवस 2026 साठी मुख्य सोहळा कोठे पार पडणार आहे? तर हा कोलकाता या ठिकाणी पार पडणार आहे. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2, वर्ष 2026च्या जागतिक योग दिनाची अधिकृत थीम संकल्पना काय निश्चित करण्यात आलेली आहे? 2026च्या जागतिक योग दिनाची अधिकृत थीम आहे निरोगी वार्धक्यासाठी योग, योगा फॉर एजिंग किंवा योगा फॉर हेल्दी एजिंग. ठीक आहे. पर्याय बी याचं उत्तर आहे. आणि पुढचा प्रश्न महत्त्वाचा, वारंवार विचारला जातो. जागतिक योग दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर लक्षात ठेवायचं आहे, दरवर्षी 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे पर्याय बी याचं उत्तर आहे. आता महत्त्वाची माहिती कोणती आहे? 21 जून 2026 रोजी होणाऱ्या जागतिक योग दिवसाच्या मुख्य सोहळ्यासाठी कोलकाता हे शहर यजमान शहर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आणि या वर्षीची थीम आहे निरोगी वार्धक्यासाठी योग, म्हणजेच योगा फॉर हेल्दी एजिंग. 3 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिले. पुढचा प्रश्न, कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री म्हणून अलीकडेच कोणाची निवड करण्यात आली? या ठिकाणी पहा, आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काय केलं? राजीनामा दिला. आणि मित्रांनो, त्यामुळे त्यानंतर डी.के. शिवकुमार यांची कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आलेली आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, नवीन मुख्यमंत्री बनलेले डी.के. शिवकुमार हे कर्नाटकच्या कोणत्या विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत? या ठिकाणी पाहायचं, डी.के. शिवकुमार कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री हे कनकपुरा मतदारसंघातून आमदार आहेत. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. अशाच प्रकारे आपण कोणते प्रश्न पाहिले? तर कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री बनले डी.के. शिवकुमार. त्यांच्या अगोदर कोण होते? त्यांनी कोणाची जागा घेतली? तर त्यांनी सिद्धरामय्या यांची जागा घेतली. तसेच पुढे मित्रांनो ते कनकपुरा मतदारसंघातून आमदार आहेत. लक्षात ठेवायचं आहे, आमदार हे राज्य विधानमंडळामध्ये असतात, म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये असतात. तर खासदार हे केंद्रीय विधान मंडळांमध्ये, म्हणजेच केंद्रीय लोकसभा आणि राज्यसभेमध्ये असतात. लक्षात ठेवायचं, खासदार म्हटलं की केंद्रीय, आमदार म्हटलं की राज्यस्तरावर. पुढे प्रश्न क्रमांक 6, प्रसिद्ध उर्दू कवी बशीर बद्र यांचे 28 मे 2026 रोजी निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं? या ठिकाणी पाहायचं आहे, त्यांना 1999 साली पद्मश्री पुरस्कार, त्यासोबतच साहित्य अकादमी पुरस्कार देखील देण्यात आलेला होता. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय सी. 1999 साली उर्दू कवी बशीर बद्र यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. महत्त्वाचा प्रश्न काय आहे? 28 मे 2026 रोजी यांचं निधन झालेलं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 7, बशीर बद्र यांच्या कोणत्या उर्दू संग्रहासाठी त्यांना 1999 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला होता? या ठिकाणी पाहायचं आहे, 1999 साली त्यांच्या आस या संग्रहासाठी, या उर्दू संग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेलं होतं. पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8, रशियाच्या सहकार्याने कोणत्या देशात त्यांचा पहिला अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी 28 मे रोजी करार करण्यात आला? आता महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी बरं का. या देशामध्ये पहिलाच अणुऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे, परंतु खरा ट्विस्ट पुढे आहे, पुढच्या प्रश्नामध्ये असणार आहे. लक्षात ठेवायचं, कझाकस्तान या देशामध्ये रशिया त्या देशातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे कझाकस्तान. लक्षात ठेवायचं, या देशामध्ये अजूनपर्यंत अणुऊर्जा प्रकल्प नाही. पुढे प्रश्न क्रमांक 9, कझाकस्तानमधील
पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीचे नेतृत्व रशियाची कोणती सरकारी संस्था करणार आहे? रशियातील सरकारी संस्था आहे रोसाटॉम किंवा रोजाटॉम। ही संस्था रशियामधून कझाकस्तान या देशामध्ये कझाकस्तानमधील पहिल्याच अणुऊर्जा प्रकल्पाची निर्मिती करणार आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे रशियातील रोजाटॉम नावाची सरकारी कंपनी। आता खरा ट्विस्टवाला प्रश्न आहे, कझाकस्तान हा जगातील सर्वात मोठा युरेनियम उत्पादक देश असून जागतिक उत्पादनात त्याचा वाटा किती टक्के आहे? या ठिकाणी पहा, कझाकस्तान हा जगातील सर्वात मोठा युरेनियम उत्पादक देश आहे आणि जागतिक उत्पादनात कझाकस्तानचा वाटा आहे 43%। आता या ठिकाणी पाहिलं आपण पर्याय सी याचं उत्तर आहे। परंतु इतका मोठा साठा असून देखील या ठिकाणी कझाकस्तानमध्ये आतापर्यंत एकही अणुऊर्जा प्रकल्प नव्हता। तो बनवला जातो रशियाकडून आणि कंपनीचं नाव आहे रोसाटॉम। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 11, कझाकस्तानमध्ये उभारल्या जाणाऱ्या अणुऊर्जा प्रकल्पाची एकूण क्षमता किती मेगावॅट असेल? एकूण क्षमता असेल 2400 मेगावॅट। पर्याय बी याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, 28 मे 2026 रोजी कोणत्या देशाने क्वाड राष्ट्रांनी केलेले अण्वस्त्र मुक्तीचे आव्हान अधिकृतपणे फेटाळले? या ठिकाणी पहा, क्वाड मध्ये कोण कोण आहे? तर भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या 4 देशांनी आव्हान केलं उत्तर कोरियाला की आता तुम्ही अण्वस्त्र मुक्ती करा। परंतु यांचं जे आव्हान आहे ते उत्तर कोरियानं फेटाळलेलं आहे, म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी, क्वाडचं आव्हान उत्तर कोरिया देशानं फेटाळलं। पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 13, 25 ते 27 मे दरम्यान भारत कोरिया कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट म्हणजे CEPA सुधारणा वाटाघाटीची 12वी फेरी कोठे पार पडली? या ठिकाणी पहा, भारत आणि कोरिया दरम्यान सुधारणा वाटाघाटीची 12वी फेरी आहे ती नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे। पर्याय बी याचं उत्तर आहे। परंतु हे सोल लक्षात ठेवायचं, सोल हे काय आहे? दक्षिण कोरियाची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 14, तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात देशातील पहिल्या महिला बचत गटांद्वारे चालवल्या जाणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? या ठिकाणी पहा, देशातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प जो महिला बचत गटांद्वारे चालवला जाणार आहे तो तेलंगणातील खम्मम जिल्ह्यामध्ये सुरू होत आहे आणि त्याचं उद्घाटन आहे ते तेलंगणाचे उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्का, तेलंगणाचे उपमुख्यमंत्री तसेच ऊर्जा मंत्री मल्लू भट्टी विक्रमार्का यांच्या हस्ते करण्यात आला, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15, तेलंगणामध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेला हा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या योजनेअंतर्गत उभारण्यात आलेला आहे? या ठिकाणी पहा, योजनेचं नाव आहे इंदिरा महिला शक्ती योजना। या योजनेअंतर्गत महिला बचत गटांद्वारे चालवला जाणारा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16, 28 मे 2026 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणत्या राज्याच्या पोलीस दलाला सर्वोच्च नागरी सैन्य सन्मान प्रेसिडेंट्स पोलीस कलर म्हणजे निशान प्रदान करण्यात आला? या ठिकाणी पाहायचं आहे, 28 मे 2026 रोजी सिक्कीम राज्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते निशान म्हणजेच प्रेसिडेंट्स कलर अवॉर्ड देण्यात आला, म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय ए, सिक्कीम राज्य पोलीस। ठीक आहे। पुढे प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्र पोलीस दलाला कोणत्या वर्षी राष्ट्रपतींचा सर्वोच्च प्रेसिडेंट्स पोलीस कलर मिळाला होता? या ठिकाणी पाहायचं आहे, 1961 साली महाराष्ट्राच्या पोलीस दलाला राष्ट्रपतींचा प्रेसिडेंट्स पोलीस कलर अवॉर्ड मिळालेला होता, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे। लक्षात ठेवायचं, 2026 साली सिक्कीमला मिळालेला आहे आणि 1961 साली महाराष्ट्राला मिळालेला होता। प्रश्न क्रमांक 18, आंतरराष्ट्रीय शांतता सैनिक दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांतर्फे मरणोत्तर डॅग हॅमरस्कजोल्ड पदकाने सन्मानित केल्या जाणाऱ्या 2 भारतीय सैनिकांची नावे काय आहेत? या ठिकाणी पहा, लान्स हवलदार हरभजन सिंग आणि नायब सुभेदार अजित कुमार प्रधान यांना डॅग हॅमरस्कजोल्ड हा पुरस्कार किंवा हे पदक मरणोत्तर देण्यात येणार आहे, म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय 1, लान्स हवलदार हरभजन सिंग आणि नायब सुभेदार सुजित कुमार प्रधान। प्रश्न क्रमांक 19, दरवर्षी जगभरात आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतता सैनिक दिन कधी साजरा केला जातो? या ठिकाणी पाहायचं आहे, दरवर्षी जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतता सैनिक दिन हा 29 मे रोजी म्हणजे आजच्याच दिवशी साजरा केला जातो, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी।
प्रश्न क्रमांक 20 पद्म पुरस्कार 2026च्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते एकूण किती मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आला? आता या ठिकाणी पहा 2026 साली एकूण 131 पद्म पुरस्कार दिले जाणार आहेत. त्यापैकी 66 पुरस्कार आहेत ते पहिल्या टप्प्यामध्ये दिले गेले, म्हणजे पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 पद्म पुरस्कार 2026 मध्ये कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल कोणाला मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला, जो त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी स्वीकारला? आता या ठिकाणी पाहायचं आहे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान कोणता? भारतरत्न. दुसऱ्या क्रमांकाचा कोणता? पद्मविभूषण. आणि मित्रांनो 2026 मध्ये धर्मेंद्र यांना पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आला आणि मित्रांनो त्यांच्या मरणोपरांत त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी हा पुरस्कार स्वीकारलेला आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 पद्म पुरस्कार 2026च्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र राज्यातील एकूण किती मान्यवरांचा सन्मान करण्यात आला? त्या ठिकाणी पाहायचं आहे 2026च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील 15 व्यक्तींचा समावेश आहे. त्यापैकी 8 पुरस्कार पहिल्या टप्प्यामध्ये देण्यात आलेले आहेत, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक कोण आहेत, ज्यांना कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि आर्थिक धोरण क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार मिळाला? आता आपण पाहिलं पहिल्या क्रमांकाला भारतरत्न, दुसऱ्या क्रमांकाला पद्मविभूषण, तर तिसऱ्या क्रमांकाला असतो पद्मभूषण. आणि मित्रांनो कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांना कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि आर्थिक धोरण क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे उदय कोटक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24 IPLच्या एकाच हंगामात सर्वाधिक 61 षटकार मारून ख्रिस गेलचा जुना विक्रम कोणी मोडीत काढला? या ठिकाणी पाहायचं राजस्थान रॉयल्सचे खेळाडू आणि सर्वात तरुण IPL खेळाडू वैभव सूर्यवंशी यांनी 61 षटकार मारून ख्रिस गेलचा जुना विक्रम मोडीत काढलेला आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. आता तुम्ही मला कमेंट करून सांगायचं ख्रिस गेलचा विक्रम किती षटकारांचा होता? प्रश्न क्रमांक 25 भारतातील पहिली संपूर्ण स्वदेशी बनावटीची प्रदूषण विरहित हायड्रोजन रेल्वे लवकरच हरियाणात कोणत्या मार्गावर धावणार आहे? या ठिकाणी पहा भारतातील पहिली संपूर्ण स्वदेशी बनावटीची प्रदूषण विरहित हायड्रोजन रेल्वे आहे ती जिंद ते सोनीपत या मार्गावर धावेल, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 स्वच्छ हायड्रोजनवर चालणाऱ्या या भारतीय रेल्वेची निर्मिती चेन्नईतील कोणत्या कारखान्यात करण्यात आली? या ठिकाणी पहा हायड्रोजन रेल्वेची निर्मिती आहे ती इंटेग्रल कोच फॅक्टरी चेन्नई या ठिकाणी करण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 भारतीय रेल्वेने हायड्रोजन फॉर हेरिटेज योजनेअंतर्गत कोणत्या सालापर्यंत 0 कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य ठेवले आहे? या ठिकाणी पहा जेव्हा हायड्रोजन इंधन जळतं तेव्हा कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होत नाही, त्यामुळे हायड्रोजन फॉर हेरिटेज योजनेअंतर्गत भारत सरकारनं किंवा भारतीय रेल्वेनं 0 कार्बन उत्सर्जनाचं लक्ष्य ठेवलेलं आहे. ते वर्ष असणार आहे 2030, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 इस्रायल आणि काही अरब राष्ट्रांमधील म्हणजे UAE, बहारीन, मोरोक्को, सुदान संबंध सामान्य करण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थीने 15 सप्टेंबर 2020 रोजी कोणता ऐतिहासिक शांतता करार झाला होता? या ठिकाणी पाहायचं आहे 15 सप्टेंबर 2020 ला इस्रायल आणि अरब राष्ट्रांमध्ये म्हणजे UAE, बहारीन, मोरोक्को, सुदान यांच्यामध्ये अब्राहम करार झालेला होता, म्हणून याचे उत्तर असणार आहे पर्याय बी अब्राहम करार. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 29 ज्येष्ठ क्रीडा प्रशासक ऑलिम्पियन आणि ट्रॅप नेमबाज रणधीर सिंह यांचे वयाच्या 71व्या वर्षी निधन झाले. त्यांनी कोणत्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते? त्या ठिकाणी पाहायचं रणधीर सिंग हे कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर ट्रॅप नेमबाजीशी संबंधित होते आणि त्यांनी आशियाई स्पर्धेमध्ये 1974 साली बँकॉक आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं होतं, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत? तर रणधीर सिंह हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ट्रॅप नेमबाजी. आणि मित्रांनो त्यासोबतच त्यांनी कोणत्या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं? तर 1974 साली बँकॉक येथे झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं होतं. आणि प्रश्न क्रमांक 30 भारताने नुकतेच
दृष्ट नावाचे पहिले स्वदेशी सुपर प्रेशर बलून यशस्वीरित्या कोठून प्रक्षेपित केले? या ठिकाणी पहा, आंध्र प्रदेशमधील विजयवाडा या ठिकाणी असलेल्या इंदिरा गांधी स्टेडियम मधून भारताने दृष्ट नावाचं पहिलं स्वदेशी सुपर प्रेशर बलून प्रक्षेपित केलेले आहे, म्हणून या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे पर्याय बी. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. तुमच्यासाठी प्रश्न होता, IPLच्या एकाच हंगामात 61 षटकार मारून ख्रिस गेलचा विक्रम वैभव सूर्यवंशी यांनी मोडला. तर या अगोदर ख्रिस गेलचा विक्रम किती षटकारांचा होता? जर तुम्हाला उत्तर येत आहे तर कमेंट करून सांगायचं आहे. त्यासोबतच जर तुम्हाला व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे आणखी प्रश्न पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.